नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आताच पार पडली आहे आणि नवनिर्वाचित नगरसेवक हे आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आलेले आहेत. परंतु या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक हे पाणी गटार ह्याबद्दल बोलण्यासाठी आलेले, परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे ठेका कर्मचारी हे सर्व इथे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आणि हे आंदोलन का केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला ह्या नगरसेवकांचा सपोर्ट आहे का हे सर्व बोलून घेण्यासाठी आज आपण बेटा भोईर यांच्याशी बोलूया. काय सकाळी सफाई कामगार आमच्या जुचंद्र गावातील जे आहेत त्यांचा मला फोन आला की असा दादा विषय आहे की आमचं नवीन टेंडर काढले, आम्हाला कोणती कल्पना दिलेली नाही आहे. या अगोदर आम्ही जवळजवळ 700-800 कर्मचाऱ्यांनी महापालिकेला पत्र पण दिलं होतं. संदर्भात त्यांनी चर्चा केली होती की आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. तर आम्ही आजपासून काम बंद केलेलं आहे. त्या ठिकाणी सकाळी मी परत लगेच गेलो साईनगरला, ते सर्व बसले होते, त्यांची भेट घेतली. त्यांना बोललो की तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांचा एकच प्रश्न आहे, ठेकेदार हा आमचा महत्त्वाचा विषय नाही आहे. ठेकेदार नवा असो किंवा जुना असो, पण त्यांचा PF त्यांचं ग्रॅज्युटी आहे, या गोष्टी त्यांना मिळाल्याशिवाय पुढील रणनीतिक चर्चा केल्याशिवाय पुढील नवीन ठेकेदाराची नियुक्ती करणं चुकीचं आहे. या संदर्भात त्यांनी आप्पांची देखील भेट घेतली होती. आप्पांना देखील कमिशनरला फोन केला होता की अशा प्रकारे ह्यांना विचारात घेतल्या आणि घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये. परंतु आता नवीन बॉडी आहे त्यामुळे एवढी घाई करण्याचं काही कारण नाही. मुद्दामून काही राजकारण करून मुद्दामून लोकांच्या कामगारांच्या भावनांची खेळायचं काही योग्य नाही. कामगार हा एकदम महत्त्वाचा घटक आहे पालिकेचा, कारण दैनंदिन सकाळी उठल्यापासून ज्यांचं काम चालतंय ते आपले सफाई कामगारांपासून आपली कामाची सुरुवात होते. ते जर शहर स्वच्छ होतं आणि त्याच्यामध्ये आपण जर अशा प्रकारे त्यांच्या सुविधा न देण्याचा प्रयत्न करू तर ते चालणार नाही आहे. आता अर्चना देवी मॅडमची संपर्क साधला आहे, कमिशनरची देखील आपली मिटिंग ठेवलेली आहे. कमिशनर साहेब तर पॉझिटिव्ह बोललेले आहे की साहेब मी 2 दिवस नाही आहे, परवा आले की त्यांचे सर्व जे काही मागील कॉन्ट्रॅक्टच्या कडून चुका झाली त्या देखील आम्ही त्यांच्या पूर्ण करू आणि त्यांना दिल्याशिवाय सुविधा पूर्ण दिल्याशिवाय आम्ही त्यांची बिलं काढणार नाही, कोणाच्या मागील ठेकेदारांची देखील. आणि नवीन ठेकेदारासमोर देखील जे जे काही नवीन नियम आहेत त्या नवीन नियमात त्यांना करावाच लागेल. परंतु आता सध्या यांच्यात महत्त्वाचा संभ्रम असा झालाय की आमची जुनी जे ग्रॅच्युटी बोला किंवा PF बोला देणार कोण, या संदर्भात एक त्यांच्याकडून लेखी किंवा एक आश्वासन पाहिजे की बाबा ही जबाबदारी जुने ठेकेदारची आहे आणि ते जुने ठेकेदारांना आम्ही पूर्ण पेमेंट स्टॉप केलेलं आहे, तुमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही हा निर्णय घेणार नाही. या संदर्भात आता अर्चना देवी मॅडम येतील, त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि काय असेल त्या संदर्भात पुढील यांची ठोस भूमिकेचा निर्णय घेऊ. जर का हे असं एवढं सर्व असताना देखील घाईघाईने आता जर निवडणूक झालेली आहे, बॉडी देखील आता काही दिवसात येणार आहे, एवढा घाईघाईचा निर्णय घ्यायचं मुख्य कारण काय? आम्ही आता महासभेत जेव्हा आमची मिटिंग होईल, आमचा महापौर आप्पा निवडतील, त्याच्यानंतर आम्ही महासभेत बसल्यानंतर पहिल्यांदा विषय घेणार आहोत की एवढी घाई का. तत्पूर्वी आम्हाला देखील पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही पुढे बोलता येत नाही. बाकी आता अर्चना देवी मॅडम यांनी कुठल्या संदर्भात हा निर्णय घाईघाईत घेण्यात आला याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावं लोकांना की हा निर्णय एवढा घाईघाईत का घेण्यात आला. भले टेंडर प्रक्रिया अगोदर झालेली असेल, पण निर्णय घेताना तुम्ही 5 दिवस थांबू पण शकला असतात, कारण आता काही महापौर निवडायला काही जास्त दिवस नाहीत. या महिन्याच्या अखेरीपर्यंत महापौर बसतील आणि महापौर हा बहुजन विकास आघाडीचा आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी संपूर्ण टीम आहे, नगरसेवक आमचे आहेत, ही संपूर्ण टीम आम्ही यांच्यासोबत काली होतो, आजी आहोत, कायम आहोत. त्यांच्या पूर्णपणे पाठीची बहुजन विकास आघाडी टीम आहे आणि राहील. नगरपालिकेचे हे ठेकेदार ह्याच्यावरती जे कामकाज करणार आहेत ह्यांना परमनंट करण्यासाठी काही उपाययोजना करणार आहेत का, याविषयी बोलण्यासाठी आपण सुनील साहेबांशी बोलूया. खरं तर हा जो विषय आहे हा जुना प्रलंबित विषय आहे. त्या संदर्भात आम्ही राज्य शासनाशी बोलू, नवीन कमिटी मेजॉरिटी आमची आलेली आहे बहुजन विकास आघाडीची, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. आणि हा जो काय ठेक्याचा विषय झाला आहे हा अतिशय अयोग्य असा आहे. एवढा तातडीने का केला, कोणतं राजकारण केलं त्याच्यात माहिती नाही, पण कामगारांना अन्याय होता कामा नये आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सोबत राहू. त्यांचा PF त्यांची देणी सर्व काही ही जुन्या ठेकेदाराकडून होकार मिळेपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि सक्षमपणे आम्ही त्या कामगारांच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी महिला कर्मचारी देखील भरपूर आहेत आणि महिला कर्मचाऱ्यांची महिलांची जाण ही महिलाच आपल्याला सांगू शकेल आणि आपल्यासोबत महिला नगरसेवक देखील आहेत, ते काय सांगतात ते ऐकूया. मॅडम, तुम्ही ह्या महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? एक महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल, त्यांची जी रखडलेली कामं आहेत, वेतन म्हणा किंवा इतक्या म्हणजे आता इतके वर्ष ती लोक थांबलेत. आता इलेक्शन झाल्याबरोबर 1 दिवसात तुम्हाला हा निर्णय घ्यायची गरजच नव्हती ना. आता इतके दिवस ती लोक थांबून त्यांची कामं करतात. इलेक्शन मध्ये आपल्याहून जास्त त्यांनाही कामं होती, त्यांच्याही दुट्या वाढलेल्या. म्हणून आता म्हणजे आता आमचं पॅनल निवडून आले तर आम्ही त्यांचे जे आहे त्यांच्यासाठी जी काही मदत लागेल, महिलांची प्रतिनिधी म्हणून महिलांना ज्या अडचणी आले, जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. आपल्यासोबत
हमेशा हायवे ह्या भागामध्ये रस्त्यासाठी असू द्या की इतर कामासाठी नेहमी आंदोलन करणारे आज पाटील साहेब देखील आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. सफाई कर्मचाऱ्यामध्ये 90% भूमिपुत्र आहेत. 90% भूमिपुत्र आहेत. खरं म्हणजे सफाई कामगारांवर वेतन आणि काय ही चिटिंग झालेली आहे. आणि बेटादादा भोईर यांनी जसं सांगितलं की अचानक हा का बुद्धी सुचली आणि अचानकपणे का घेतलं. आम्ही यांच्या आंदोलन सोबत जर झालं नाही तर आम्ही सुद्धा यांच्यासोबत आंदोलनाला बसणार आहोत. तर आपण ह्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं सर्वांचं म्हणणं ऐकलेलं आहे की आम्ही ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत काल होतो, आज आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत. कारण सफाई कर्मचारी हे आपल्या सर्वांचे, ते सफाई कर्मचारी म्हणून त्यांना जे यातना भोगावे लागतात, त्यांना काम करावं लागतं, त्यांना योग्य असं वेतनासह त्यांना त्यांचं राहिलेलं सर्व भुगतान म्हणजे PF असू द्या किंवा ग्रॅज्युटी असू द्या ही देण्याचं जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी सांगत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन करतच राहणार. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.